नमस्कार. मी मराठी मुलगी आहे आणि मी कोकणातली आहे. सो मला कोकणी लँग्वेज येते, मालवणी येते अँड आय एम जर्मन A1 इंटरनॅशनल गोएते सर्टिफाईड. सो मला लँग्वेज शिकायची पण खूप आवड आहे आणि कॅमेरा फेस मी आय गेस सेकंड टाईम करते बिकॉज आदित्य बिर्लाचं एक शूट मी परफॉर्म केलं आहे. सो थोडीशी घाबरते मी. सो ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल थँक्स द आउल शो की त्यांनी मला इथे अपॉर्च्युनिटी दिली टू परफॉर्म अँड आय होप मी मराठीमध्ये बोलते तर कोणाला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि थँक्स टू माय फ्रेंड अर्षद. ही इज माय बोलतात ना असं चड्डी बड्डी बडी बट तो नेहमीच येतो अँड ही ऑलवेज सपोर्ट्स मी. मी आजारी होते तेव्हाही त्याने मला खूप हेल्प केलेली. इवन आय हॅव गॉन थ्रू द ब्रेकअप. So I was bedridden and 6 months, 2 years टाकले to come out of that. Okay. सो इट इज लाईक प्रत्येकाच्या लाईक आयुष्यात एक असं असतं की आपल्याला कोणतरी आवडतंय पण आपण त्याला बोलू शकत नाही की तू मला आवडतोयस किंवा काय असं. सो त्याच्यावरती मी कविता लिहिली आहे आणि मी इंजिनियर आहे बट इट इज लाईक थोडंसं एक वेगळं राईटअप्स लिहायचं म्हणजे बोलतात ना असं की हॉबी आहे म्हणून मी लिहिते. आणि ऑब्विसली आय एम वर्किंग एज अन असोसिएट डिरेक्टर इन WPP. इट्स अ बिग मीडिया एजन्सी अँड आय लुक आफ्टर लॉरियल ब्रँडिंग. इथे बोलायला नाही पाहिजे ते बट इट इज ओके. ओके, सो आय स्टार्ट माय कविता. नकळत झालेले प्रेम कधी कळलंच नाही. नकळत झालेलं प्रेम कधी कळलंच नाही. समोरच्याला माझ्या मनातलं कधी वळलंच नाही. प्रश्नाचं उत्तर उमगलंच नाही. प्रश्नाचं उत्तर उमगलंच नाही. का कोण जाणे त्याच्यावर जडलेलं माझं मन कधी व्यक्त झालंच नाही. नजरेने नजरेला खूप काही सांगितलं. नजरेने नजरेला खूप काही सांगितलं पण शब्दांना मात्र जमलंच नाही. खेळ हा भावनांचा खेळत राहिले आयुष्यभर. खेळ हा भावनांचा खेळत राहिले आयुष्यभर पण पण त्याला जिंकणं मात्र जमलंच नाही. हृदयाच्या प्रत्येक कोपऱ्यात नाव त्याचं कोरलेलं होतं पण नशिबाच्या पानावर मात्र काही वेगळंच लिहिलेलं होतं. सोपी वाटली होती जी वाट ती इतकी चुकेल असं कधीच वाटलं नव्हतं. सोपी वाटली होती जी वाट ती इतकी चुकेल असं कधीच वाटलं नव्हतं. मनातलं वादळ चेहऱ्यावर कधी दिसेल असं कधीच वाटलं नव्हतं. आता फक्त मुख सुटके आणि सोबतीला हा एकांत आहे. आता फक्त मुख सुटके आणि सोबतीला हा एकांत आहे. कारण माझ्या प्रेमाचा तो आजही अगदी अनभिज्ञ राजा आहे. न बोलताही मनाचं पाऊल त्याच्याच मागे पडतं. न बोलताही मनाचं पाऊल त्याच्याच मागे पडतं. तो समोर आला की काळ जणू तिथेच थांबतो. पण माझा पाऊस मात्र माझ्या पापण्यांमध्ये आटतो. हे न सांगता आलेलं प्रेम कदाचित असंच अधुरं राहील पण आयुष्याच्या शेवटच्या पानावर नाव मात्र त्याचंच राहील. थँक्यू. सो आय कॅन सी की हिंदी ऑडियन्स इथे जास्त आहे. सो एक मी शायरी लिहिली आहे. ओके. इत्तेफाक ये मेरा हकीकत बन जाए. इत्तेफाक ये मेरा हकीकत बन जाए. दिल से दिल की डोर जंजीर से टूट जाए. दिल से दिल की डोर जंजीर से टूट जाए. खुदा करे कुछ ऐसा करिश्मा हो जाए. खुदा करे कुछ ऐसा करिश्मा हो जाए. वो हम उनसे इत्तेफाक से ही सही हकीकत में मिल जाए. थैंक यू. Oh, sorry.